तर आपल्या बऱ्याच आता ऐतिहासिक असतील, पौराणिक गोष्टी असतील हम्म. किंवा आत्ताच्या काळाचे म्हणजे आता अरेबियन असेल, ग्रामीण शैलीचे चित्रपट आहेत. मग प्रत्येकाचा विषय वेगळा, मटेरियल वेगळं हो. किंवा पॅटर्न वेगळा. मग तो कसा त्याचा अभ्यास कसा करतात त्या गोष्टीचा सगळ्या? खरं तर विषय वाचल्यामुळं हा कुठला विषय आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी जरी फिल्म करायचं म्हणलं हा. तर महाराष्ट्रात जिल्हा बदल एक भाषा हा, बदलते, बरोबर आहे. म्हणजे असं जिल्हा बदल क्वेश्चन बदलतो, पश्चिम महाराष्ट्र वेगळा, हा, हा, हो. विदर्भ मराठवाडा वेगळा, कोकणी पॅटर्न मध्ये पॅटर्न वेगळा. म्हणजे मला असं वाटतं की जिल्हा बदलला तर क्वेश्चन सुद्धा बदलल्यासारखे वाटतात नक्की मला. नक्की नक्की. हा. त्याच्यामुळे त्या विषयाला पकडून किंवा मग तसं कुठं आपण शूट करतो त्याच्यानुसार मग ते कॉस्ट्युम आम्ही ठरवले जातो. ते कॅरेक्टर कसे आहेत काय कॅरेक्टर त्याच्यावर तसे तसं. बरं, आता हे कॉस्ट्युम डिझाईन करताना ठीक आहे, आता तुम्ही स्केचेस केले किंवा पेंटिंग केलं, रेफरन्स काढले, मग नंतर आपण काय होतं की समजा आता उदाहरणार्थ XYZ कोणतरी कलाकार आहे, त्याचे मेजरमेंट घेणं म्हणजे आता पुढे नक्की प्रोसेस काय असते? जरा आता समजा आपण सगळं केलंच, एक कॉस्ट्युम बनवलेत किंवा काय करतायत त्यानुसार मग स्टोरी जेव्हा वाचून मग ऍक्टरचं डन होतं, जेव्हा ऍक्टर डन होतात तेव्हा मग ते कॉस्ट्युम आपण जे बनवतोय, बरोबर, जे आपण डिझाईन केले ते त्यांना सूट होतील का, मग त्यांचं मेजरमेंट जाऊन घेऊन येणं, बरोबर. म्हणजे इव्हन मेजरमेंट, चपला बुटांची साईज, टोपींची साईज, फेट्यांची साईज हो हो. हे सुद्धा घेऊन येऊन मग त्या गोष्टी एजिंग करून, म्हणजे गावाकडची जर स्टोरी असेल तर काय आपण नवीन कपडे घेतले आपण घालू शकत नाही कोणाला. बरोबर. मग ते कपडे घेऊन त्यांना एजिंग करून, वॉश करून, वापरून मग त्यांच्यावर आम्ही लुक टेस्ट ट्रायल करतो. बरोबर. पण असे कुठले कलाकार की ज्यांच्यावर काम करायला तुम्हाला छान वाटलं की यार ह्या माणसावर मला आनंद वाटला, त्यांनी काय 4 गोष्टी शिकवल्या, असे कुठले कलाकारांची तुम्ही नावं घेऊ शकता? मला तर असे खूप कलाकार आहेत, हा. त्यांच्यासोबत काम करायला खूप जास्त आवडतंय. तसं ओळखीचेच म्हणलं तर खूप लोक आहेत. तसं छायाकदम ताई एक नंबर माणूस, बरोबर आहे. हा. माणूस म्हणून ते खरंच एक नंबर आहे. ऍक्टर म्हणून एक आटपाडी नंबर आहे. नाईट्सत आपण एकत्र काम केलं. आटपाडी नाईटला तर आपण एकत्रच काम केलं, बरोबर आहे. हा, हा. आर्ट आणि कॉस्ट्युम असं म्हणून आपण एकत्र काम केलं. तर किती छान ऍक्टर आहे. बरोबर आहे. मला तर त्यांच्यासोबत काम करायला खूप कम्फर्टेबल वाटतं, आम्ही फ्रेंडली वाटतं किंवा इव्हन त्यांना सुद्धा हा, हा. त्यांना कळलं की पुढे की नामदेव कॉस्ट्युम करतोय तर त्या इव्हन मेजरमेंट सुद्धा सांगत नाही, बरोबर आहे. नामदेवला माहिती घे. असे खूप सारे ऍक्टर आहेत. अजून कोणतं जसं की अनिल नगरकर. हा. अनिल नगरकर ज्याला कळलं की कॉस्ट्युम नामदेव करतो तर मग तो ठीक आहे, मग नामदेव जे करते मला ओके. त्याचे मेजरमेंट पण तू सांगत नाही कुणाला. इव्हन तो जेव्हा जिथे ऍक्टर म्हणून डन होतो ते तिकडे सांगतो की नामदेवला घ्या, की नामदेव माझे कॉस्ट्युम छान करून दे. बरोबर. ते झाले, सुरेश विश्वकर्मा झाले, आकाश ठोसे झाले, खूप सारे लोक आहेत बरोबर आहे की ज्यांना मेजरमेंट सगळं की ओके वाटतात. बरं, आता हे होतं बऱ्याच, जसं आता आम्ही आर्ट डिरेक्शन करताना काय करतो, बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जुना बाजार असेल किंवा जुन्या गावातून काही गोष्टी गोळा करतो, प्रॉपर्टी गोळा करतो. तसं कॉस्ट्युम डिझायनिंग त्याचं मटेरियल हे करताना म्हणजे समजा जसे प्रत्येक विषय वेगवेगळे आहेत तसं म्हणजे कॉस्ट्युम तुम्ही कसं गोळा करता किंवा कशी तयारी करता त्याची? तसं खरं तर आम्ही ते हिस्ट्रिकल जो विषय असेल तर हिस्ट्रिकल लगेच मार्केटमध्ये मिळत याची गॅरंटीच नसते काही. बरोबर आहे. त्यासाठी एवढं शोधाशोध करावं लागते. त्याच्यानंतर ते मटेरियल, त्या जुन्या टाईपचं मटेरियल कुठे मिळतं काय नाही. बरं, त्या मटेरियल एखाद्या क्वार्टरमध्ये आपण कापड घेतलं, इव्हन त्याला वॉश करून बघतो पहिले, बरोबर, कलर जातो का. कधी काय होतं एखादा कपडा छान दिसतो आणि जेव्हा त्याला वॉश करतो आपण त्याचा अख्खा कलर गेलेला असतो. बरोबर आहे. तसं निघते खळ, मला वाटतं खळ निघते. तसं मी ना एक चापेकरवाडा माहिती आहे ना, चापेकरवाड्यामध्ये मी एक त्यांचं स्टॅच्यू केले पूर्ण. ओके. चापेकरवाड्याचं म्युझियम तयार झाले, स्टॅच्यू केलेत. आणि तिकडं मी जे कॉस्ट्युम करत असताना एक साडी घेतली, ती नऊवारी साडी, कॉटनची, प्युअर कॉटन होती, पर्पल कलर मध्ये होती. आणि मग ती साडी मी घेतली, नवीन होती. मी काय केलं, तिला पाण्यात टाकून एक तासभर राहिलं असेल. जेव्हा पाण्यातून काढलो तेव्हा 70% कलर गायब. 70% कलर गायब, 30% एकदम लाईट झाला. ती आता ती नेऊन कशी मला हेच कळलं नाही. मग ते तसंच घेऊन मी दुसरी साडी आणली. असं होतं कधी खूप वेळा होतं. त्याच्यानंतर काय होतं, असं पर्चेसिंग मध्ये मग आम्ही वेगवेगळे सर्चिंग करतो की कुठं चांगलं मटेरियल मिळतं, कुठं नाही, कुठं व्यवस्थित मटेरियल मिळतं का, हे बघून मग ते घेऊन आम्ही मग ते शूट रेडी करतो.